देशात एकीकडे सर्वत्र आपापल्या घरी परिवारासोबत दिवाळी साजरी करत असताना दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नव्हे, तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि एकोप्याचा उत्सव आहे। हा विचार करून आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी सपत्नीक सावनेर येथील गोरगरीब लोकांसोबत दिवाळी साजरी केली आहे। सोबतच ज्यांच्याजवळ स्वतःच्या मालकीची जागा, घर नाही, जे 40 वर्षांपासून अतिक्रमण करून राहतात, अशा लोकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। सर्वप्रथम आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी सर्वसामान्य लोकांसोबत सर्वसामान्यांप्रमाणे बाजारातून खरेदी केली। डॉक्टर आयुश्री देशमुख यांनी गरजू महिलांना साड्या घेऊन दिल्या। त्यानंतर गोरगरीब लोकांच्या घरोघरी जात त्यांना फटाके, दिवाळी किट, सप्रेम भेट देत दिवाळी साजरी केली। आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी दिलेले फटाके फोडण्याचा आनंद लहान मुलांनी लुटला। यावेळी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा देत म्हटले की सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र म्हणजेच माझा परिवार आहे। सुखदुःखात मी नेहमी जनतेसोबत आहे। त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी लोकांसोबत दिवाळी साजरी करत आहोत। गेल्या 30 वर्षात खुंटलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढून सावनेर नवनिर्माण करायचे आहे, असेही त्यांनी जनतेला आश्वस्त केले। पट्टे वाटप झालेल्यांना पक्के घर मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शेवटी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत ही दिवाळी शेतकऱ्यांना समर्पित असून सर्वांना भरभराटीची जावो अशी धनलक्ष्मी देवतेला आराधना केली। यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार, जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष मनोहर कुंभारे, रामराव मुवाडे, मंदार मंगळे, तुषार उमाठे, राजू घुगल, दिगंबर सुरतकर, हर्षल लोधी, पवन जामदर, महेश चकोले, आयुध लोधी उपस्थित होते। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।